श्रद्धावान भक्तगणांनो, छत्रपती शिवाजी पेठ जत येथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे। या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा। तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल। संपर्क बसवराज महाराज अलगूर, फोन पे, गुगल पे 97 67 27 22 77। देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती। नमस्कार, मी मेघा जगताप, बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया आजच्या घडामोडी। यल्लू आईचा उदो उदोच्या जयघोषात आज जत नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे। लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आणि नवसाला पावणारी जागृत देवी म्हणून ओळख असलेल्या श्री यल्लम्मा देवीच्या मार्गशीर्ष यात्रेला आज गुरुवारपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे। आज यात्रेच्या पहिल्या गंधोटगीच्या दिवशी लाखो भाविक भक्तांनी देवीचा गंध नेसून दर्शन घेत आपला नवस फेडला। सकाळपासूनच मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। आज गुरुवारी पहाटे देवीचे पुजारी सुभाष कोळी व श्री स्वप्नील कोळी यांच्या हस्ते श्री यल्लम्मा देवीची अभिषेक पूजा करण्यात आली। खणा नारळानं देवीची ओटी भरून विधिवत पूजा व आरती संपन्न झाली। आपल्या शरीरावरील व्याधी आजार दूर व्हावेत तसेच देवीची कृपा कायम राहावी यासाठी ज्या भाविकांनी देवीला साकडे घातले होते असे भाविक आज मोठ्या संख्येने नवस फेडण्यासाठी यात्रेत दाखल झाले होते। श्री यल्लम्मा देवी प्रतिष्ठानच्या वतीने नवस फेडण्यासाठी आलेल्या भाविकांसाठी कृत्रिम स्नान कुंडाची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे। पुरुषांसाठी व महिलांसाठी स्वतंत्र अशी 2 स्नान कुंड तयार करून त्यामध्ये पाणी सोडण्यात आले। भाविक या स्नान कुंडात स्नान करून हातपाय ओले करून मंदिर परिसरात बसलेल्या जोगतीनींकडून गंध लावून घेत होते। लिंबाचा डहाळा कमरेला बांधून देवीच्या मंदिराभोवती 5 प्रदक्षिणा घालून भाविक देवीचं दर्शन घेत नवस फेडताना दिसत होते। आज देवीचा गंधोटगीचा दिवस असल्याने सकाळपासून हजारो भाविक दर्शनासाठी रांगेत उभे होते। भाविकांना व्यवस्थित दर्शन घेता यावं यासाठी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने मंदिर परिसरात बॅरिकेडिंग लावण्यात आली असून त्यामुळे भाविकांना सुरळीत दर्शन होत आहे। श्री यल्लम्मा देवी प्रतिष्ठान जतचे अध्यक्ष श्रीमंत शार्दूलराजे डफळे यांनी यात्रा करूंसाठी फिरती शौचालय, पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे। तसेच यात्रा शांततेत व सुरळीत पार पडावी यासाठी आर कॉलेज जतचे एनसीसी विद्यार्थी तसेच पंढरपूर येथील 50 तरुणांची खाजगी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे। यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बाहेरून पोलीस बंदोबस्तही मागवण्यात आला आहे। श्री यल्लम्मा देवीची यात्रा मोठ्या प्रमाणात भरवण्यात आली असून यात्रेत पंढरपूर येथील मेवा, मिठाई व्यापारी, खंडागळे बंधूंसह विविध व्यवसायांचे हजारो स्टॉल लागले आहेत। यात्रेत मौत का कुवा, आकाशी पाळणे, जहाज, लहान मुलांसाठी वॉटर बोटिंग तसेच विविध मनोरंजनाची साधनं दाखल झाली आहेत। सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून यात्रेत कृषी प्रदर्शन भरवण्यात आले असून या प्रदर्शनाचा लाभ यात्रेकरूंनी घ्यावा असं आवाहन समितीचे सभापती सुजय शिंदे यांनी केले आहे। तसेच जत बिळूर रस्त्यावर बाजार समितीच्या वतीने मोठा जनावरांचा बाजार भरवण्यात आलाय। जतची यात्रा ही खिलार जातीच्या जनावरांसाठी प्रसिद्ध असून जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। मोठ्या प्रमाणावर जनावरांची खरेदी विक्री होत असून कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत असल्याचं चित्र आहे। शुक्रवारी श्री यल्लम्मा देवी यात्रेच्या महानैवेद्याचा दिवस असून जत संस्थानच्या वतीनं श्रीमंत डफळे यांच्या राजवाड्यातून वाजत गाजत दुपारी 12 वाजता देवीला नैवेद्य दाखवण्यात येणार आहे। जोगम्मा शांताराम पुजारी मानाचे जगवाले मुंबईकर यांचा विशेष गंधलिंब। जत श्री यल्लम्मा देवी यात्रेतील दुसरा दिवस गंधोटगी सोहळ्यानं भारावले। आज संपूर्ण गंधोटगी कार्यक्रमाचा सविस्तर आढावा घेण्यात आला। यावेळी जोगम्मा शांताराम पुजारी मानाचे जगवाले मुंबईकर यांच्याशी संवाद साधण्यात आला। गंधलिंबाचा मान, यात्रेची परंपरा, श्रद्धा आणि बदलते स्वरूप याबाबत त्यांनी नेमकं काय सांगितलं ते सर्व आपण पाहणार आहोत। नमस्कार, मी वाणी जोगती मुंबईकर जगवाला आणि हे माझे गुरुवर्य शांताराम पुजारी जगवाले मुंबईकर गोरेगाव। तर आज जत यल्लम्मा देवस्थान सांगली जिल्हा तर इथे आम्ही जत्रेला एकत्रित झालेलो आहोत। ही दरवर्षाची परंपरा आहे आमची यायची जत्रेला। आज यात्रेचा पहिला दिवस आहे गंधवटीचा। आज आमच्या गुरूंचा लिंबाचा कार्यक्रम झालेला आहे। त्याचं आम्ही व्यवस्थित परंपरेनुसार कार्यक्रम पार पाडलेला आहे।
आणि उद्या निवदाचा दिवस आहे. तर उद्या पहिला निवद होणार तो इकडचे जतचे किंग, जतचे सरकार राजेंद्र राजा डफळे सरकार, शार्दूल राजे डफळे सरकार यांचा पहिला निवद येणार राजवाड्यावरून. त्याच्यानंतर सर्व भाविक भक्तांचा, यात्रेकरूंचा, मानकऱ्यांचा सगळ्यांचा नैवेद्य पोहोचणार देवीला. तिथून पुढे नैवेद्याचा कार्यक्रम चालू होईल. आणि त्यानंतर तुम्ही केव्हापासून यात्रेला येता? किती वर्षापासून? आम्ही जवळजवळ आमची 2-4 पिढी या यात्रेमध्ये आलेली आहे. आमच्या गुरूंचे बी 2-4 पिढी, 5 पिढी या यात्रेमध्ये आलेले आहे. आणि आमचा खूप जुना हा इतिहास आहे जतच्या राजापासून. आणि राजांच्या पायात ही देवी इथं आलेली आहे सौंदतीवरून. आज गंधाचा दिवस, तुमचा एक विशेष वेगळा गंध असतो, त्याविषयी जरा सांगा. ते केव्हा? गंधाचा विशेष दिवस म्हणजे आमच्या गुरूंच्या परंपरेनुसार, गुरु परंपरेनुसार हा नग्नलिंबाचा कार्यक्रम जो असतो तो आमचे गुरु सांगतील कसा असतो तो सांगा. नमस्कार, जय भवानी, जय माताजी. मी शांताराम पुजारी, मुंबई जगवाली, राहणार गोरेगाव. ते दरवर्षीप्रमाणे यंदाही जत यल्लमाची यात्रा मोठ्या उत्सवात आणि आनंदात सुरू झाली. आजचा पहिला दिवस म्हणजे आज मानाचा दिवस. आज गंध ओटी म्हणजे देवीला भक्तांनी गंध चढवून देवीची ओटी भरली, लिंब नेसणे हा प्रकार आहे. त्याच्यात गंध नेसणे, गंध आणि लिंब म्हणजे हा सुशोभित होऊन, लिंब नेसणे म्हणजे शुभ होऊन देवीचा लिंब नेसून देवीची पूजा पत्रिका करायला आजपासून यात्रेला सुरुवात झाली. उद्या देवीची नैवेद्य, बोनी, उद्या बोनेचा दिवस, उद्या मोठा दिवस यात्रेचा दुसरा दिवस. उद्या ते पंचक्रोशीतले, महाराष्ट्रातील, कर्नाटक, आंध्रामधून सर्व भाविक भक्त मिळून मिसळून देवीची महाबोनी, महाप्रसाद देवीचा उद्या देवीला अर्पण करतील आणि ते स्वतःही घेतील. आणि उद्या मोठ्या प्रमाणात यात्रा भरणार आहे. पूर्वीपेक्षा प्रत्येक वर्षी, दरवर्षी काही ना काहीतरी व्यवस्थित आमची सोय होत चालली. किती वर्ष झाली तुम्ही यात्रेला येत आहेत? मी लहानपणापासून आमच्या आईवडिलांसोबत, आजीसोबत येतो. किती वर्ष म्हणजे साधारण एक अंदाजे? जवळजवळ 30-35 वर्ष झाले मी यात्रेला. 35 वर्षामध्ये पूर्वीची यात्रा आणि आताचं थोडं काय 35 विश्लेषण? वर्षामध्ये बराच फरक पडला. इथे खूप असं छोटंसं वाटत होतं, आता व्यवस्थित झाले. लाईटीची सोय झाली, राहण्याची व्यवस्था झाली आहे, मंडप भेटत आहे. पहिला आम्ही उघड्यावरच राहत होतो. पाण्याची व्यवस्था चांगली झाली आहे, लाईटीची व्यवस्था चांगली झाली आहे, पोलीस व्यवस्था चांगली झाली आहे. नगरपालिकाने, डफळे सरकारने, पुजारी बाबांनी यांनी व्यवस्थितपणे आम्हाला खूप छान असं इथे यात्रेमध्ये आमचं सोय करून दिलेली आहे. त्याबद्दल आम्ही खूप आभारी आहे. तुमची परंपरा, थोडा गंधाचा विषय सांगा. आमची परंपरा गंध म्हणजे आमच्या गुरुपरंपरेनुसार यल्लमा देवीचा लिंब नेसणं. लिंब नेसणं म्हणजे सुचिर्भित होऊन देवीची पूजा पत्रिका करायला आपल्याला पुढचे 2-3 दिवस आपल्याला मुभा झाली देवीची. लिंब नेसणे म्हणजे आपण एक लिंब नेसणे म्हणजे पूर्वीपासून ही प्रथा चालू आलेली आहे. गुरु गोसाव्यापासून आमच्या चालू आली आहे. देवीने स्वतःही लिंब नेसलेला आहे, त्याच्यामुळे त्यांच्यामुळे या आपल्यामध्ये ही प्रथा चालू झालेली आहे. पूर्वी रेणुका मातेला जमदग्नी ऋषीने श्राप दिल्याच्या नंतर देवीला अंगावरती कोड, खरूज, नायटा हे सगळे रोग झाले होते. आणि कैया जोगयांना गुरुनी देवीला आंघोळ घातली, लिंब नेसवला. तेव्हापासून ही प्रथा सर्व भक्तांमध्ये, सर्व समाजामध्ये रूढ झाली. देवी ज्या वेळेला देवीने स्वतः लिंब नेसला, लिंब नेसवला कैया जोगे गुरुनी, त्यावेळेला देवी स्वतः या रोगातून मुक्त झाली. त्यावेळेपासून ते आत्तापर्यंत ही भावना आहे लोकांमध्ये, ही भावना आहे आणि ती खरंच आहे, ही सत्य परिस्थिती. जे माणसाला भावनातून, भक्तीमधून जे मिळतंय ते कुठेच नाही. आणि लिंब नेसल्याने, गंध नेसल्याने माणसाला शारीरिक आजार आहे, शारीरिक व्याधी आहे, ते दूर होतात, कमी होतात. आणि सत्य परिस्थिती आहे. ही जगदंबा वळ्या भक्तांचं कल्याण करण्यासाठी तिथे अवतरण झाले. बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.